आपल्या पुढच्या स्पर्धकाकडे. कसं आहे ना मंडळी, की आताच नुकते गणपती झाले, खूप लोक कोकणात गेली गणपतीसाठी, तिथे त्यांनी साजरा केला सण गणपतीचा, पण ती काही माघारी आली. पण आज आम्ही तुम्हाला परत कोकणात घेऊन जाणार आहोत. हो, आणि तिथे एक स्कूल आहे, शाळा त्या कोकणामध्ये, आणि तिथे एक सर आहेत, आणि त्यांचं एक म्हणणं आहे ते काय ते आपण ऐकणार आहोत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया या मंचावरती अनंत ठीक यांचं रत्नागिरीहून. राम राम मंडळी, राम राम. मी अनंत ठीक काय समाधी तुमचं स्वागत करता. पाचगर रत्नागिरीतून आलाय. म्हणजे कसं आमच्या कोकणात कोण शिक्षक होत नाही, आणि जर कधी शिक्षक झाला कसं कसं आणि जर कधी शिक्षक झाला कोणाला शिकवत नाही. म्हणजे कसा वैभव मागणे सोड ना. आणि कोणाला शिकवला ना तर फक्त अद्दलच शिकवतो, फक्त अद्दल शिकवतो. असा आहे आमचा कोकणी माणूस. काय समजली? हा, त्या ही माझी शाळा आहे. त्या ही माझी शाळा आहे. म्हणजे कसं शाळा माझी जरा मोठीच आहे. म्हणजे काय आहे, आज आमची पोरांची परीक्षा आहे. हा, परीक्षा म्हणजे एकदमशी कडक परीक्षा आहे. काय समजली? सरकार बोललं होतं की 8वी पर्यंत पोरांना परीक्षा पास करायचा, तर पण मी आपली भाऊ परीक्षा घेता. तर तुम्हाला काय वाटतं याला खास आहे, पण मला खास नाही, पण मला खास नाही, समजून घ्या. म्हणजे कसा कोणाच्या तावडीत नको गावायला हो, म्हणून आम्ही पोरांची परीक्षा ठेवली. आता माझी पोरं येतीलच, मी टायमात येतात हो. 10:30 म्हणजे 10:30. 10:30 वाजता नाही आली तर 11 वाजता येतात. बोला गुरुजी. काय रे, तुम्हाला उशीर का झाला? ए गुरुजी, तू तुझा शिकव, शानपण नाही करायचं, समजला काय? कोणला बोलतो रे? मी तुझ्यावर आहे काय? एवढा तर आहे, एवढाच आहे. अरे बघ ना, आता मी तुझ्यावर आहे काय? बोला गुरुजींना. आता बसा. आता आपली परीक्षा या, समजून घ्या. परीक्षेला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही डब्यातून काय काय आणलं माहिती त्या सांगा. मी भेळ भेळ वा वा, पिंकी पास. मी बल्याचं सुक्ता आणलं सर. बोल्याची चुकता वा, सरड्या पास. तू काय आणलं रे? पटवळीची भाजी. हा? पटवळीची भाजी. तू नापास. गुरुजी, हा माझा अन्याय होय होय हो. हा माझ्यावर अन्याय होय हो. पटकीला गावाला हा बघा, पुण्यातला कोकणी. गुरुजी, ते माझं सोडा, तुम्ही पहिले का प्रश्नाचं उत्तर द्या मला. ते मला सांगा, ते न्यूटनचा नियम काय असतो सांगा. तर आपण रस्त्याने जाताना न्यूटन येतो ना. आपण रस्त्याने जाताना न्यूटन येतो ना. आता पहिला काय बघायचा, मामा हाय काय तांजे बघायचा. म्हणजे कसा, आता न्यूटन मारतोय आणि जर तुला मामान पकडला तर 100 रुपयाची पावती भाडी, बाकी काय नाही. न्यूटन मारता म्हणजे फक्त मामा हाय काय बघायचा. मग हा न्यूटनचा पहिला नियम आहे. काय त्या गुरुचं प्रमेय म्हणजे काय? प्रमेय नसतं ते, प्रेम असतं, प्रेम. आमच्या गावात पोरापुरी आहेत ना, या चाणकाच्या डोंगराच्या मागं डोंगर आहे ना, ते डोंगराच्या खाली जाऊन प्रेम करतात. म्हणून तर प्रेमय असं म्हणतात त्याला. म्हणून तर प्रेमय असतं, प्रमेय नसतं. आर्चिमिडीजचा सिद्धांत काय आहे? तुला सांगता आर्चिमिडीचा सिद्धांत, ते आमच्या गावातली आर्ची आहे ना, हा ती मिडी घालते. ती काय झाला, ती एक दिवस मिडी घालून गेली कुठं, त्या या वरच्या टाकीवर पाणी भरायला गेली. त्या वरच्या टाकीवर पाणी भरायला गेली, त्या तोरच करता सिद्धांत आहे का नाही, त्याने तिला बघितलं, तर तिच्या पिरमात पडला. आता वाटत तेरव तर तोरच करायचा सिद्धांत त्याला प्रपोज हाणला. तेव्हा आरची काय म्हणाली, मी लग्न करणार नाही.
लग्न म्हणजे नाकार दिला आणि तिला अच्छा. काय समज तर माझा तोरच करायच्या प्रेमाचा काय झाला अंत झाला म्हणून तर आर्चिमिडीचा सिद्धांत हा गुरुजी झालं काय तुमचं सगळं हा बोल भाऊ तुझा काय आहे? एक तर तुम्ही 4 भिंतीतली शाळा ना रस्त्यावर आणली रस्त्यावर मला पहिलं पास करा तुम्ही पहिलं पास करा आधी पहिली परीक्षा दे साड्या तुलाच प्रश्न पहिला विचारता बोला बघा एका नलातून एका सेकंदाला एका मिलीचे जर 2 थेंब पाणी पडत असल तर एका तासाला बालडीत किती पाणी साचल हातपाव लिटर हा? हातपाव लिटर तू नापास रे का का म्हणजे काय आता नल गलतय का नाही मग आता प्लांबर आणायचा आता नल खराब झाला त्याला दुरुस्त करायचा का नाही समजा 2-3 दिवस पाणी नाही आला तर आईशीला पाणी भरायला कुठे जावं लागल तर या वरच्या विहिरीवर जावं लागेल मग कोणाला त्रास हो कोणाला त्रास हा? आणि मला सांग त्या 4 भिंतीतलं शिक्षण घेऊन काय करायचंय तुला अरे त्या 4 भिंत सोडून बाहेर ये म्हणजे तुला समजेल की बाहेर शिक्षण खरं काय आहे ते जा तुम्ही सगळं पहा, जा. त्या पोरांनी माझा जीव घेतली नसतात काय उचलतात काय टाकतात हा पण तुम्हाला सांगता ही 8वी पर्यंत शिक्षण म्हणजे परीक्षेमध्ये हे लोक पास होतील पण आयुष्याच्या परीक्षेमध्ये कसं पास होतील तुम्हाला माहितीच आहे का मी 8 वर्ष B.Ed केला बापान मला कर्ज काढून शिक्षण दिला पण काय फायदा दाय धन नोकरी नाही काय तुम्हाला सांगतो शिक्षण घेतलंय ते फुकट नको जायला म्हणून या आमच्या गावातला उन्हाळ पोरांना शिकवतो आजकाल मराठी शाळेला कोण विचारत नाही आणि आजकाल मराठी कोण शिकतच नाही हो गावागावात मराठी शाळा ओसाड पडल्या आहेत शिक्षकांनी काय करायचं कुठे जायचं म्हणून आपली अशी गुरा घेतो आणि जातो रानात काय समजली तवा कुठं ही शाळा नावाची परीक्षा मध्ये नक्कल होती आमची बाय पंडे माझी गाय बघा पण माग होतच का नाही फटकीला गावलीस माग हो आला येत फटकीला माग हो आला तिच्या मायला झोपास वा काय मजा आणलीस आणि ही भाषाच ऐकायला इतकी गोड आहे की पहिल्यांदाच आय थिंक ह्या पर्वामध्ये ही भाषा घेऊन कोणीतरी आलंय आणि खरंच तू खूप मजा आणलीस वा वा अनंत जोरदार टाळ्या खरंच अनंत तू काय करतोस म्हणजे अभिनयच करतोस की काय वेगळा व्यवसाय नाही मी काम करतो इलेक्ट्रिशियन आहे इलेक्ट्रिशियन आहेस तू अरे लाईट गेली होती आता पण माहितीये का हा इलेक्ट्रिशियन असल्यामुळे लोकांशी कनेक्शन करतो लगेच असं माझ्या लक्षात आलं करेक्ट आहे करेक्ट आहे बाई तुझं आडनाव ठीक नाही बेस्ट असायला पाहिजे वा 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 बेस्ट तुकाराम आम्हाला अनंत आनंद दिलाय क्या बात आहे वा वा. मोगॅम्बो खुशवा खुशवा मोगॅम्बो हम देते तुमको मँगो मोगे बोला एक हापूस आंबो द्यायचा होता तुम्हाला त्यांनी 10 देऊन टाकले 2 टाळ्या डॉक्टरला विचारणार आहे की अनंत रत्नागिरीच आहे त्यामुळे तू आता काय देणार आहेस हे तू समजूनच त्याला दे आता. आता हे तर फळ तुमचंच आहे आम्ही तुम्हाला काय द्यायचं हे आम्ही तुमच्याकडूनच घेतो आणि तुम्हाला देतो पण निर्विवाद आणि हापूस मिळालेला आहे अनंत कौतुक आहे